त्यामुळे त्यावेळीच की नाही शासन हे असं कडक होतं. त्यामुळे एखादी लेडीजकडे बघताना ती आई वडील किंवा बहीणच आहे आपली त्या धोरणातून वागत होती. हाय गाईस, मी भेटली. येस, मी आत्ताच आजींना भेटून आले. त्यानंतर मला काका भेटले आणि त्यांची सुद्धा मुलगी आहे इकडे शिकण्यासाठी सायन्सला. आणि ते खूप घाबरत होते की माझी मुलगी पण इतक्या लांबून येते. सो काय वाटतं तुम्हाला की मुलींच्या प्रोटेक्शन बद्दल तुम्ही काय बोलाल? मुलींचं प्रोटेक्शन चांगल्या रीतीनं व्हायला पाहिजे. हां, आता कसं आई वडील आपल्या गावी उच्च शिक्षणासाठी पाठवलेलं असते. त्यासाठी मग त्या मुलगीला बाबा सेफ्टी पाहिजे. आपली मुलगी चांगलं व्यवस्थित शिकली पण पाहिजे. बाहेर पडल्याशिवाय किंवा आपल्याला जग कळणार नाही. येस. मग काय आजपर्यंत कसं आई वडिलांच्या छायेत वाढलेल्या असतात. तिथून ती बाहेर पडली तर तिला नवीन दिशा मिळते किंवा अनुभव येतोय. पहिला राजा महाराजांच्या काळात उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर आमचे छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात 1600 इसवीसनच्या जर बघायला गेला 300-400 वर्षापूर्वी तर कणी असे काही केसेस झाल्या लेडीजच्यावर तर ते जागेवर ॲक्शन घेत होते. त्यामुळे त्यावेळीच कणी शासन हे असं कडक होतं. त्यामुळे एखादी लेडीजकडे बघताना ती आई वडील किंवा बहीणच आहे आपली त्या धोरणातून वागत होती सगळे. पण राष्ट्रपतीजींनी घेतलंय स्टँड आणि त्यांनी स्टील फाशी द्यायला सुरुवात केली. 5 जणांना दिले. त्यांना तुम्ही काय म्हणाल? तर हे चांगल्या पद्धतीने घेतलेलं स्टँड वेळानं का होणं असं ना खरं काय तर बाबा आपल्या ह्याच्यात शासनामध्ये प्रोटेक्शन भेटले मुलींना की मुली म्हणजे जाऊ शकतात असं थोडंसं आशा होप वाचली आहे या एक ॲक्शनमुळे. हे असे ॲक्शन घेतल्यामुळे काय होते आई वडील असून द्यात किंवा ते पाल्ले असून दे तर त्याला पण प्रोटेक्शन भरपूर चांगलं मिळते आणि त्यामुळे ती स्वतःच्या पायावर उभारून पुढं काय पण करू शकते. थँक्यू सो मच द्रौपदी मुर्मू. म्हणजे त्यांचं मी आभार व्यक्त करतो आमच्या कुटुंबाकरता, माझ्याकडून आणि यांच्याकडून सगळ्यांकडून. थँक्यू सो मच राष्ट्रपतींना. बाय बाय.